तुमच्या हक्काचं फॅमिली हॉस्पिटल लोकमुद्रा मीरा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आता शंकर शेठ रस्ता स्वारगेट कॅम्प येथे 4 सप्टेंबर पासून आपल्या सेवेत। मीरा देवघरचं 3 टीएमचं पाणी माळशिरस तालुक्यातील 22 गावांना मिळावं यासाठी आज रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं। आपण बघू शकतो की माढ्याचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील असतील त्याचबरोबर माढ्याचे आमदार उत्तम जानकर असतील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू असलेलं आपल्याला पाहायला मिळतं। जरा मसवड येथे हा रास्ता रोको आंदोलन आपल्याला पाहायला मिळतं। 3 टीएमची पाणी त्यासाठी सरकारनं लवकरात लवकर निधी उपलब्ध करावा या मागणीसाठी कुठेतरी आंदोलन आपल्याला पाहायला मिळतं। 22 गावातील सगळे त्याचबरोबर महिला सगळे रस्त्यावर बसलेले आपल्याला पाहायला मिळतात। आपल्याबरोबर खासदार मोहिते पाटील भैयासाहेब काय सांगताल, काय आंदोलन आहे हे? आंदोलन नीरा देवघरच्या पाण्यासाठी आहे। फलटण तालुक्यातील आणि माळशिरस तालुक्यातील दुष्काळी भागासाठी हे आंदोलन करतोय। कारण का गेल्या वर्षी शासनाने जाहीर केलं होतं की या भागातील जो दुष्काळी भागाचा नीरा देवघरचा अनेक वर्षाचा प्रलंबित विषय आहे, ते पाणी देण्याचा विषय टेंडर काढणार आणि या ठिकाणी लोकांना पाणी मिळवून देणार। परंतु एक ठराविक टप्प्याचंच कामाचे टेंडर निघाले आणि तिथून पुढे कसलीच प्रगती दिसून येत नाही। या बाबतीतला पाठपुरावा आम्ही आमदार साहेबांनी विधानसभेत केलेला आहे, इथल्या मंत्रालयात केलेला आहे। लोकांनी जसं मला निवडून दिलं तसं मी दिल्लीत तिथल्या जलसंपदा मंत्री असतील, सचिव असतील, कमिशनर असतील, फायनान्स डिपार्टमेंट असेल, या सगळ्या गोष्टींकडे आम्ही पाठपुरावा केलेला आहे। आणि पाठपुरावा करून सुद्धा समाधानकारक उत्तरं दिली जात नाहीत, गोलगोल उत्तरं दिली जातात। ठोस असा निर्णय शासन या बाबतीत जाहीर करत नाही। मागे या भागातील सर्व शेतकऱ्यांनी आमदार साहेबांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढून आम्ही सगळ्यांनी शासनाला वेळ दिली होती। 100 दिवसामध्ये बहुतेक पुढच्या इलेक्शनची वाट बघतायत। म्हणजे अजून आता 25 वर्ष गेली या भागातल्या जनतेची या पाण्यापासून वंचित राहिला। अजून 10 वर्ष पराभव पचत नाही, पराभवाचा राग काढायचं काम चाललेलं आहे या इथल्या जनतेवरती, असं एकंदरीत दिसून येते। आपल्या बरोबर देखील माढ्याचे आमदार देखील आहेत, काय सांगता तुम्ही? देखील मध्ये पदयात्रा काढली होती। नाही, नक्कीच गेल्या 30 वर्षापूर्वी हे धरण बांधून तयार झालेलं आहे आणि केवळ फटा काढण्याच्या एवढ्या प्रक्रियेसाठी गेली 30 वर्षे ही जनता पाण्याची वाट पाहते। म्हणून मी गेल्या 50 दिवसापूर्वी शिंगोर्णी ते कोथळी ही पदयात्रा काढलेली होती आणि ही पदयात्रा काढलेली असताना सरकारला 100 दिवसाचा अल्टिमेट दिलेला होता आणि त्यापैकी 50 दिवस पूर्ण झालेले आहेत। आणि आता या ठिकाणी सरकारला आठवण करून देतोय मी, विधानसभेमध्ये सुद्धा पायऱ्यावरती आंदोलन करून सुद्धा, शेतकऱ्याच्या विषयामध्ये आंदोलन करून सुद्धा सरकारला हा अल्टिमेट देतोय की आम्ही आता थांबणार नाही। आम्ही कालबद्ध कार्यक्रम पाणी घेण्याचा ठरवलेला आहे आणि त्या कार्यक्रमामध्ये आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये बदल करणार नाही। आम्हाला दिपोळीपर्यंत शिंगोर्णीपर्यंत टेंडर पाहिजे आणि आम्ही ते काढायला लावल्याशिवाय किंवा मग सरकारची काय अशी अपेक्षा आहे का की आम्ही एसटी बस जाळाव्यात, ते मंत्रालयाच्या खिडक्या फोडाव्यात? सरकार याची वाट बघतंय का? नेमकं काय केलं पाहिजे म्हणजे आम्हाला पाणी मिळेल हे तरी सरकारनं सांगावं। आणि त्यासाठी म्हणून आम्ही या ठिकाणी सरकारला हा अंतिम इशारा देतोय, जर तुम्ही दिपोळीपर्यंत शिंगोर्णीपर्यंत टेंडर नाही काढलं, या ठिकाणी डेप्युटी इंजिनियर आलेले ते माहिती देतील समजा काय त्यांनी प्रगती केलेली आहे आणि त्यानंतर मग आम्ही या ठिकाणी सभेच्या माध्यमातून नक्कीच तीव्र आंदोलन करीन। सरकारला जे जे अपेक्षित आहे ती सगळे आंदोलन केलं जातं। फायदा होतो आणि किती हेक्टर जमीन ओलिताखाली येणार आहे? जवळजवळ हे 22 गावामधले 50 शेतकरी आहेत। आता लोकसंख्या वाढलेली असेल, पूर्वीची गृहीत धरून ही केलेली आहे। साधारणपणे 2.94 टीएमची म्हणजे 3 टीएमची पाणी आहे। म्हणजे त्या काळामध्ये जी तरतूद केलेली आहे, संपूर्ण तालुका 4 फुटानं बुडेल इतक्या पाण्याची तरतूद आहे। त्याच्यामध्ये सुद्धा हेराफेरी चालू आहे, पण त्या नंतरचा भाग आहे। आम्हाला पहिल्यांदा कॅनल काढून हे पाणी सुरू केलं पाहिजे, ही आमची मुख्य मागणी आहे। बघितलं असेल की लोकसभा आणि विधानसभेला झालेला पराभव त्यांना कुठेतरी भाजपला पचलेला नाही, त्यामुळे शेतकऱ्यांना नीरा देवघर 3 टीएमचे पाणी दिलं जात नसल्याचा देखील आरोप खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी केलेला आहे। माहेश्वरीतून कॅमेरामॅन जगदीश
हक्काचं फॅमिली हॉस्पिटल लोकमुद्रा मीरा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आता शंकर शेठ रस्ता स्वारगेट कॅम्प येथे 4 सप्टेंबर पासून आपल्या सेवेत। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।